नमस्कार, मी नागनाथ बाबर आणि आपण पाहता निर्भीड समाचार। समाजसेवा म्हणजे केवळ एक शब्द नव्हे तर गरजेच्या वेळी एखाद्याच्या मदतीला धावून जाणे असेच एक मानवतेचे जिवंत उदाहरण आज पाहायला मिळाले। व्यापारी समर्थ शेट्टी यांच्या दुकानात आपल्या पतीच्या उपचारासाठी मदतीच्या अपेक्षेने एक महिला आपली व्यथा घेऊन आल्या होत्या। त्यांच्या पतीच्या पायाला गंभीर संसर्ग इन्फेक्शन झाल्याने तातडीने उपचार आणि शस्त्रक्रियेची आवश्यकता होती। या परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन युवा सेना शहर प्रमुख समर्थ शेट्टी तसेच सुकून फाउंडेशनचे अध्यक्ष सोनू पिल्ले यांनी रुग्णालयाला तात्काळ संपर्क केला। त्यावेळी रुग्णालयातील सर्व आवश्यक औपचारिकता पूर्ण करण्यात आल्या आणि रुग्णाला योग्य उपचार मिळण्यासाठी आवश्यक ते मार्गदर्शन करण्यात आले। दरम्यान शस्त्रक्रियेसाठी लागणारा काही आर्थिक खर्च व्यावसायिक आदित्य महावीर सोळंकी यांनी सामाजिक बांधिलकी जपत पुढाकार घेऊन उपलब्ध करून दिला। त्यांच्या या मोलाच्या सहकार्यामुळे रुग्णाच्या उपचाराचा मार्ग सुकर झाला। संकटाच्या काळात गरजू व्यक्तीच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे हाच खरा माणुसकीचा धर्म आहे। या सामाजिक कार्यात सहकार्य करणारे युवा सेना शहर प्रमुख समर्थ शेट्टी, सुकून फाउंडेशनचे अध्यक्ष सोनू पिल्ले यांनी व्यावसायिक आदित्य महावीर सोळंकी यांचे मनपूर्वक आभार मानले। अशाच प्रकारे समाजातील प्रत्येक गरजू व्यक्तीला वेळेवर मदतीचा हात मिळत राहो। जय शिवराय, जय महाराष्ट्र। मी आशिष पिल्ले, सुकून फाउंडेशन संस्थापक। आज आपण आलो आहे मेट्रोफिनिक्सला। एक केस होती आपल्याकडे वणगावची। त्या दादांना पूर्ण पायाला गँग्रिंग झालंय। गँग्रिंग एवढं पसरलंय का त्यांचे 2-3 दिवस अजून काढले असते तर त्या दादांचा पाय कापण्यात आला असता। तो आपल्याला जो खर्च होता 1.5 ते 2 लाखाचा तो ऍक्च्युअल मध्ये आपण डॉक्युमेंटरी करून मेट्रोफिनिक्सने आपल्याला ऑलमोस्ट फ्री केलेला आहे। जे पण औपचारिकतेसाठी जे पैसे लागणार आहेत ते 1.5 ते 2 लाख रुपये लागणार होते, तर ते आपण कन्सेशन करून पेपर वर्क करून आपण ते फ्री ऑफ कॉस्ट केलेलं आहे। आणि जे सॅम्पल्स आपण जे पाठवणार आहेत मुंबईला तर त्याच्यामध्ये 50 ते 60 हजार रुपये खर्च आहे, पण ते पण आपण आपली ओळख आणि सुकून फाउंडेशनच्या याच्याने आपण ते 20 ते 25 हजार वरती आणलेलं आहे। या 25 ते 30 हजार मध्ये जे पण लागणार आहे ते आपले आदित्य भाऊ सोलंकी, महावीर सोलंकीचे जे मुलं आहेत त्यांनी आपल्याला 10,000 ची मदत केलेली आहे। तर आपण त्याचं पण थँक्यू बोलू आणि असेच कामं आपण पुढे करत राहू। आपण पाहत राहा निर्भीड समाचार।